सांधेवात म्हणजे काय आणि आमवात म्हणजे काय, या दोन आजारांमध्ये खूप कन्फ्युजन असते। सांधेवात आणि आमवात या दोन आजाराची जी लक्षणं आहेत ही सारखीच आहेत। ज्याप्रमाणे सांध्यांमध्ये वेदना होणं, सांध्यांमध्ये सूज येणं, सांधे आखडणं किंवा सांध्यांमध्ये ताठरता येणं, स्टिफनेस येणं, जखडल्यासारख्या वेदना होणं, अशा या वेदना सांधेवात आणि आमवात या दोन्ही आजारामध्ये असतात। परंतु सांधेवात नेमकं काय आहे आणि आमवात नेमकं काय आहे, कोणत्या आजारावर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट केली जाते, याबद्दल मी थोडीशी आज तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्रांनो, सांधेवात हा आयुर्वेदानुसार धातुक्षयजन्य सांगितला आहे आणि आमवात हा आयुर्वेदानुसार मार्गावरोध सांगितला आहे। जर सांध्यांमध्ये धातुक्षयजन्य म्हणजे धातूंची जर क्षय होत असेल, धातूंची जर झीज होत असेल, म्हणजे तुमच्या हाडांची मणक्यांची जर झीज होत असेल, तर तो सांधेवात आहे। परंतु आमवातामध्ये विषारी आमामुळे तुम्हाला ज्या वेदना होतात किंवा तुमच्या सांध्यांमध्ये ज्या वेदना होतात या आमामुळे होत असतात, त्यामुळे आमवातामध्ये मार्गावरोध अशी संप्राप्ती सांगितली आहे। सांधेवात आणि आमवात या दोन आजारामध्ये एक फरक आहे। फरक हा आहे की ज्यावेळेस आपल्या सांध्यांमध्ये वेदना होते त्यावेळेस जर आपण त्यांना दाबलं तर आपल्याला अतिशय व्यवस्थित वाटतं, आपल्या वेदना कमी वाटतात। परंतु आमवातामध्ये जर तुम्ही सांध्यांना प्रेशर दिलं, सांध्यांना दाब दिला, अशा ठिकाणी तुम्हाला वेदना कमी व्हायची जागी वेदना वाढायला लागतात, तर त्या गोष्टीला आमवात असं म्हणतात। या दोन्ही गोष्टींची ट्रीटमेंट वेगळी आहे। सांधेवातामध्ये वात कमी करण्यासाठी वातशामक औषधे द्यावी लागतात, तर आमवातासाठी सर्वप्रथम आमाची चिकित्सा करावी लागते। आमवाताची चिकित्सेमध्ये तुम्हाला थोडासा वेळ जास्त लागतो, परंतु त्याची देखील चिकित्सा उपलब्ध आहे। यामुळं आपल्याला सांधेवात आहे की आपल्याला आमवात आहे ही दोन गोष्टी कन्फर्म करा आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली तर तुम्हाला नक्की आराम मिळेल। या आणि अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। गरजूवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।